नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. आषाढी पंढरपूर वारीचे जे प्रस्थान आहे ते श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी येथून 18 जून 2025 रोजी झालेलं आहे. पण मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायत हद्दीतील 8 वर्षापासून सुरू झालेली तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. आणि हे प्रस्थान होत असताना या दिंडीला पाण्याचा टँकर आहे, 3 ट्रक आहेत. हे वडगाव नगर पंचायतीचे कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीने उपलब्ध झालेला आहे. तर या ठिकाणी दिंडीचे जे प्रमुख आहेत महेंद्र ढोरे यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या ठिकाणी गेले 8 वर्ष या वडगाव ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज या नावाने दिंडी सुरू केली. या पंचक्रोशीमध्ये दिंडीची सुविधा वारकऱ्यांना नव्हती. पोटोबा महाराजांची ज्या वर्षापासून दिंडी झाली तशी आम्हाला वारकरी आम्ही जेव्हा सुरू केली त्याच वर्षी आमचे 250 ते 300 वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले. आज रोजी आम्हाला 8 वर्ष पूर्ण झाले. आज आमचा आकडा 450 ते 500 वारकऱ्यांपर्यंत आहे. या गावामध्ये वडगाव असेल, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, साते, मोहितेवाडी, सांगवी, वारंगवाडी, जांभूळ या सर्व आजूबाजूच्या वारकऱ्यांना ह्या दिंडीमध्ये सर्व सुविधा नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे तसंच आमच्या वहिनी आबोलीताई ढोरे यांच्या मार्फत वारकऱ्यांचे जे काही दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या पुरवल्या जातात. तसेच आमच्या दिंडीला मोठ्या प्रमाणात अन्नदान हे वडगावातील काही नागरिक आहेत त्यांचे पंगत असतात. सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, रात्रीचं जेवण असतं. हे गावातली वारकरी मंडळी, पंचक्रोशीतली वारकरी मंडळी आम्हाला देतात. सकाळी नाश्ता झाला की दुपारची विश्रांती असते, त्या ठिकाणी जेवण होतं. तिथलं जेवण झालं की संध्याकाळी परत दुसऱ्या ठिकाणी दिवसातून 3 वेळा हा उपक्रम चालतो. किती दिवसाचा तुमचा प्रवास आहे आणि पंढरपूरमध्ये कधी पोहोचतो? 6 तारखेला एकादश आहे. 7 तारखेला 12 सोडून वारकरी परतीच्या प्रवासाला वडगावकडे येणार आणि पौर्णिमेच्या लाया घेऊन आपली तुकोबा रायांची पालखी तिकडनं परत येणार. तर या ठिकाणी मोरया महिला प्रतिष्ठानच्या कार्यक्षम संस्थापिका आबोलीताई मयूरदादा ढोरे आहेत. ताई, काय शुभेच्छा द्याल या वारकरी मंडळींना? रामकृष्ण हरी. आज आमची वडगावमधून तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान ही दिंडी सोहळा जो आता साजरा झाला आणि आज पुण्यात पुन्हा आपली सगळी जे लोक आहेत ती जाणार आहेत. तर त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते की छान त्यांचा प्रवास हो आणि पांडुरंगचरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या वडगाव जो ज्याचं पूर्ण वडगावचं जे सोय सुविधा किंवा काय असेल किंवा निसर्गाची काही हानी असेल त्याच्यापासून आमचं वडगाव सुखरूप राहो अशी पंढरपूरच्या विठोबाचरणी मी प्रार्थना करते. आणि आमच्या सर्वच वडगावमधील असतील किंवा आजूबाजूचे ब्राह्मणवाडी, सात्या येथील पण सर्व महिला पुरुष मंडळी या वारीत सामील असतात आणि त्यांना सर्व सुखसुविधा दिलेल्या असतात. पावसापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण टेंट केलेले आहेत आणि त्याचबरोबर औषधोपचार सुद्धा बरोबर आपलं किट असतं. त्यामुळं काही त्रास न होता सगळं छान देवाचं नामस्मरण करतात आणि छान भजन करत सर्वजण सुखरूप तिथे पोहोचतात. वारकऱ्यांना शुभेच्छा त्यांच्या प्रवासाला. माझ्या वडगावमधील सर्वच महिला असो आणि पुरुष मंडळी असो यांना शुभेच्छा देते की त्यांचा प्रवास सुखरूप हो आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते. तर या ठिकाणी ज्येष्ठ वारकरी आहेत ते आज पंढरपूरला प्रस्थान होते. काय नाव तुमचं? बरं, काय नाव आणि काय सांगा? गीता खंडोबाईकर. मला वारीला जाताना खूप आनंद होतोय, खूप छान वाटतंय. बरं, कसा प्रवास आहे? घरी राहण्यापेक्षा हा वैष्णवाचा मेळावा जात असताना ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये मजल दर मजल तुमचा प्रवास असतो, कसं वाटतं? खूप आनंद होतोय मला. बरं, काय नाव तुमचं? तर वारकरी आहेत आणि बरं, हा, काय नाव आणि काय सांगा? माझं नाव सुशीला सुदाम कडू. वारीला जाताना आम्हाला महिनाभर वारी पुढे तर आम्हाला खूप आनंद होतो. असं वाटतं की कधी जावा. महिना आम्ही आधीच बाजे बोजे बांधून बसलेलो असतो, तरी वाटच बघत असतो.
म्हणजे हरिनामाच्या गजरामध्ये आम्हाला काही सुचत सुद्धा नाही. तर ज्येष्ठ वारकरी आहेत. आणि बरं, काय नाव तुमचं आणि काय सांगा? रामकृष्ण हरी. माझं नाव सुनीता जाधव. फार खूप चांगली, पहिली गोष्ट गाड्यांची सोय खूप चांगली केली. परवा मी पाहिलं, म्हणजे आम्हाला अगदी व्यवस्थित नेलं, देहूमध्ये प्रदक्षिणा वगैरे घालून दर्शन आरती परत घरी आणून सोडलं. आणि आज पहिली गोष्ट सगळ्यांना व्यवस्थित गाड्या, सगळी सोय, खूप समाधानी आहे. म्हणजे भारी वाटतं की त्रास नाही महिलांना. मी बऱ्याच वेळा वारी केली, पण यायची जायची खूप गैरसोय व्हायची. गाड्या नसायच्या, कुठेतरी रिक्षा पकडायचा, मग घरी यायचं, परत जायचं. पण तसं काही नाहीये. खूप भारी वाटतं, समाधान वाटतं. राम. तर या ठिकाणी पैलवान सुरेश मामू आगळे, काय शुभेच्छा द्याल? काय सर्व वारकरी बंधू आणि बघा यांना खूप खूप शुभेच्छा. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव भरत आगळणे. मी सातेगावचा रहिवासी आहे. आज या ठिकाणी पोटोबा देवस्थान वडगाव, या वडगाव शहराचे प्रथम नगराध्यक्ष हरिभक्तपरायण श्री मयूरदादा ढोरे व आबोलीताई ढोरे यांनी या गेली 8 वर्ष या दिंडीची स्थापना केली. संस्थापक म्हणून ते काम पाहतात. त्याचबरोबर या दिंडीचे चालक मालक महेंद्रभाऊ ढोरे, त्यांचे सचिव नरेंद्र ढोरे व त्यांचे इतर सहकारी खूप चांगल्या पद्धतीने दिंडीचं नियोजन करतात. सर्व वारकऱ्यांची सुखसोयी आणि त्यांची देखभाल चांगल्या तऱ्हेने काळजी घेतात. त्याचबरोबर आम्हाला 8 ते 10 किलोमीटर असा प्रवास चालू असतो. त्या ठिकाणी ज्या विश्रांतीच्या वेळेस नाश्ता, चहापाणी आणि रात्रीच्या मुक्कामाची सोय, त्या ठिकाणी जेवण, अशा पद्धतीने खूप चांगली देखभाल सर्व वारकऱ्यांची घेतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर वडगाव नगरपंचायत हद्दीतील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडी ही वडगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. वारकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. काही बाल वारकरी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे. काय नाव तुझं आणि पहिल्यांदाच चाललाय का, याच्या अगोदर पण गेलता? पहिल्यांदाच चाललोय. माझं नाव आर्यन दशरथ आगळे. मी सातेगावचा युवक आहे. ही माझी पहिलीच वारी आहे, नाही का? काय कसं वाटतंय तुला? मला चांगलं वाटतंय. बरं, किती युवक आहेत? मी एकटाच आहे सर. तर अशा पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा वसा वारसा येणाऱ्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्री तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडी जी आहे, या दिंडीमध्ये अनेक वारकरी सहभागी होतात. तर काय महाराज नाव तुमचं, काय सांगा? अशोक महाराज जाधव, साते. तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडी वडगाव मावळ, या मावळच्या दिंडीमधला मी वारकरी आहे. आम्हाला जे लागणारी सुखसोयी आमचे दिंडीचे अध्यक्ष महेंद्रदादा ढोरे या सर्व काही वारकऱ्यांची काळजी घेतात, महिला वर्गांची काळजी घेतात. कुठल्याही पद्धतीची कसली अडचण येऊ द्या, इतकी सुंदर सोय करतात आणि त्या माणसाला अडचणीतून काढायचं काम करतात. माझ्या सर्व दिंडीला, वारकऱ्यांना, महिला मंडळींना, सर्वांना माझ्या सातेगावतर्फे हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी वारकरी आता प्रवासासाठी त्यांचं प्रस्थान होत आहे. प्रत्येकाने सर्व साहित्य घेतलेलं आहे. मावळामध्ये, महाराष्ट्रामध्ये पावसाला अगोदरच सुरुवात झालेली आहे. वारकऱ्यांच्या औषध उपचाराची पण या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे. आणि या पायी दिंडीला मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके, तसेच प्रथम लोकनियुक्त कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, आबोलीताई ढोरे आणि महेंद्र ढोरे यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद. चला, कसं काय नियोजन?